नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत सरकारच्या युको बँकेमध्ये लोकल बँक ऑफिसर ज्यालाच की आपण LBO म्हणतो, या पदांसाठीची मेगा भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. मित्रांनो, जर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर यासाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 16 जानेवारी 2025 पासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 5 फेब्रुवारी 2025. साधारणतः 15 ते 20 दिवसांचा कालावधी तुमच्याजवळ आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ecobank.com/career ह्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. ओके. तर डिटेल ऑफ वॅकन्सीज एकदा पाहून घेऊया. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्यानुसार या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे. तुम्ही कोणत्याही राज्याला अप्लाय करू शकता, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे. जसं की गुजरातचं गुजराती आहे, तसं महाराष्ट्राचं मराठी लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक आहे. या ठिकाणी जर वॅकन्सी पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये टोटल 70 जागा या ठिकाणी असणार आहे. जागा थोड्याशा कमी आहेत, परंतु नक्कीच आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. महाराष्ट्र सोडून बाकीची 10 राज्य आहेत, ज्यामध्ये आसाम आहे, कर्नाटका, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, मेघालय, केरळा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. ओव्हरऑल जागा जर आपण पाहिल्या तर 250 जागा या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहील की महाराष्ट्रामध्ये अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला मराठी येते. नक्की तुमची स्किल टेस्ट पण या ठिकाणी तुम्ही पास होशाल. त्यानंतर खाली येऊया. खाल्यानंतर या ठिकाणी पे स्केल जर आपण पाहिला तर ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल 1च्या अकॉर्डिंग 48,480 रुपये तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे मिळू शकतो. याच्यामध्ये HRA DA वगैरे ॲड होतील. याच्यानंतर खाली पाहिलं तर एलिजिबल क्रायटेरियामध्ये नॅशनॅलिटी तुमची भारतीय असणं तुम्ही आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिटमध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे की 1 जानेवारी 2025च्या रोजी मिनिमम एज 20 इयर ते मॅक्झिमम 30 वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम एज लिमिट ओपनसाठी तर 30 वर्ष आहेत, परंतु जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची सूट म्हणजे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. OBC वाल्यांना 3 वर्षाची सूट म्हणजे 33 वर्षापर्यंत OBC वाले अप्लाय करू शकतात. ओके. तर खाली येऊया. ओके. खाली आल्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्स मी हायलाइट केले. जे काही सर्टिफिकेट्स वगैरे असतील मित्रांनो, ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी सबमिट करावं लागतील, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांनी अप्लाय करू शकतो. तुम्ही जर लास्ट इयरला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. बेसिकली तुमच्याकडून रिझल्ट तुमचा डिक्लेअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर जी की नॉन रिफंडेबल आहे. या ठिकाणी जर तुम्ही SC ST असाल किंवा फिजिकल हँडिकॅप असाल तर 175 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी पेड करावी लागेल. ओके. त्यानंतर बाकीचे जे आहेत OBC आलं, जनरल झालं, EWS झालं, त्यांना 850 प्लस इन्क्लुझिव्ह म्हणजे GST इन्क्लूड आहे. 850 रुपये तुम्हाला फी द्यावं लागेल. सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा तुमची या ठिकाणी एक्झामिनेशन होईल, जे की MCQ बेसवरती असेल. 4 सेक्शन असतील. पहिलं सेक्शन आहे रिझनिंग, नंतर आहे जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, त्यानंतर असणार आहे इंग्लिश लँग्वेज, शेवटी असणार आहे डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. ओके. या ठिकाणी सेक्शननुसार मार्क्स तुम्ही पाहू शकता. टोटल प्रश्न तुम्हाला 155 असतील. 200 मार्काला तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे. हिंदी किंवा इंग्लिश या 2 भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी पेपर देऊ शकता. 3 तासाचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर एनी चेंजेस जर काही झाले याच्यामध्ये तर तुम्हाला युको बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट दिली जाईल. पेनल्टी पण असणार आहे. 1/4चं निगेटिव्ह मार्किंग, 0.25 प्रश्नाचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. मार्क्सचं निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके. 0.25 एक चुकला तर 0.25 मार्क्स वजा होतील. त्यानंतर खाली येऊया. खाल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर जर तुम्ही रिटन एक्झामिनेशन पास होत आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय तुमचे केले जातील, आयडेंटिटी तुमची व्हेरीफाय केली जाईल. त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल. तुम्हाला लोकल लँग्वेज येते की नाही तुम्हाला एसे किंवा लेटर लिहायला दिलं जाईल. ओके. ते टेस्ट झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूला 100 मार्क्स असतील आणि फायनल सिलेक्शन तुमचं सगळ्या बेसिसवरती होईल. तर मित्रांनो, यामध्ये जे काही तुमची डॉक्युमेंट्स आहेत ती वेल प्रिपेअर ठेवा. काही डाऊट असेल तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल माझा नाही आपला आहे. धन्यवाद.